माफ करा साहेब. साहेब नाही, बाबा. तू म्हणाला होतास ना तुला वडील कधी मिळणार. आजपासून मीच तुझे वडील. अरे अशा उद्धट मुलाला तू इथे आणलंस. आई अगं त्याला कळत नाही कोणाशी कसं बोलावं ते. आजीची माफी माग. आजी माफ कर मला. माई असं काय करता. एखाद्याला मदत करणं किंवा अनाथ मुलाचे आई वडील होणं हे म्हणजे पुण्यच नाही का. तुला ह्या घरात ठेवलंय हे नशीब समज. आणि हे बघ तुला गोष्टच ऐकायची आहे ना, मग तुला ज्यांनी रस्त्यावर सोडलं ना त्या आई बापांना सांग तुला गोष्ट सांगायला. जसा माझा भाऊ स्वामी दादा तसा ना. घेतलंस त्याचं नाव. तो तुझा कोणी लागत नाही. आज लवकर झाली पूजा. हो. आणि हे काय तुम्ही कुठे निघालात सकाळ सकाळी. अगं जरा गावात चाललोय. गावातल्या शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यायचं मला. हे आजवर सावकारांनी जे काही केलंय त्याच्याबद्दल सगळं खरं खरं शेतकरीच नीट सांगू शकतील. हे काय रात्री बोलायचं तरी ना. नाही म्हणजे सकाळी काहीतरी खायला तरी केलं असतं. आता असं उपाशीपोटी जायचं म्हणजे. काय एवढी काळजी करतेस. ते गावातच चाललोय मी. लवकर येईन परत. अरे पण खाऊन गेलास असं काही बिघडलं असतं का. तयार असेल तर खाशील ना. आई तिला माहित असतं तर तिने बनवलं नसतं का. चल येतो मी. बाबा मी पण येऊ का तुमच्या बरोबर. तू जाऊन काय करणार आहेस. लोकांची शोभा करायला. त्यांची तोंड कोण बंद करणार. काही नको. बाबा मला पण येऊन द्या ना तुमच्या सोबत. मला पण गाव बघायचंय. बरं तयारी कर पटकन निघू आपण. बाबा तयारी करणं म्हणजे नक्की काय करणं. अरे बाळा मी सांगते. आणि हे बघा तो तयार होईपर्यंत ना मी काहीतरी खायला करते. दोघांनीही खाऊनच जायचं ठीक आहे. बरं त्याच्यासाठी आणलेले नवीन कपडे कपाटात ठेवलेत ते दे त्याला. ठीक आहे चल रे. नवीन कपडे काय लाड चाललेत पोराचे. काय होणार आहे या घराचं कोणास ठाऊक. आता लोकांपुढे काय उत्तर देणार आहेस. आई लोक आपल्याला 2 वेळचं जेवायला घालतायत का. नाही ना. लोकांचा विचार करत जगत बसतो ना तर जगणं अवघड होईल आपल्याला. का आपण आपल्या वागणुकीवर विश्वास ठेवायचा. याचा जगाचा विचार करण्यापेक्षा आहे ना माणसानं स्वतःच्या नजरेत मोठं व्हावं. तुझ्या पुढे बोलून काय उपयोग आहे म्हणा. पण काहीतरी खाऊन जा म्हणजे झालं. दिनकरराव तुमच्यासाठी एक मित्रत्वाचा सल्ला आहे बरं का. नाही म्हणजे तुमचं हे लिखाण तुमचं हे छापणं आमच्या विरोधातलं हे सगळं बंद करायचं. का कोण बंद करणार माझं लिखाण. हा ते पण कोण बंद करणार. तुम्ही एवढे हाडाचे पत्रकार म्हणजे आपलं लिहिलेलं छापून आणण्यासाठी तुम्ही हाडाची काढ करता. पण काय मिळतं तुम्हाला त्यात सांगा ना. काय मिळतं का. काय मिळतं. गरिबांचे आशीर्वाद मिळतात तेवढं पुरेसे आहे माझ्यासाठी. गरिबांचे आशीर्वाद. पोट भरतं का. पोट भरतं का दादा. नाही तुमचं पोट भरत असेल हो. पण तुमच्या बायका पोरांचं काय. त्यांचं पोट भरतं. त्यांच्या सुखसुविधांचं काय. अहो तुम्ही लिहिता किती तुम्हाला पगार मिळतो किती. त्यापेक्षा असं करा बघा. माझं राहू दे तुमचं. हे ठेवा ठेवा ठेवा.
माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायला मी समर्थ आहे. तुमच्या पैशाची गरज नाही मला. इतके दिवस शेतकऱ्यांचं शोषण केलंय तुम्ही. कितीही फेडलं ना तसूभरही कर्ज कमी होणार नाही. गावातल्या लोकांच्या जमिनी बळकावल्यात तेव्हा लाज वाटली नाही, आणि आता हे सगळं लपवण्यासाठी मला लाच देत आहे. शांत व्हा दिनकर, शांत व्हा. डोकं शांत ठेवा. हे बघा, हे तुम्ही सगळं पेपरात छापणार. माझं नाव अगदी ब्लॉक टाईप मध्ये छापणार. मी तुमचा आहे, मी गावाचा आहे. असं तर होणार काय? गावाचं नाव खराब होणार की नाही? गावाचं नाव अजिबात खराब होणार नाही. उलट लोकांना कळेल या गावाने जो आदर्श निर्माण केलाय तोच दुसऱ्या गावांनी करायला हवा म्हणून. तुम्ही आता निश्चिंत राहा. ही बातमी आहे ना, तुमच्या फोटो सहित छापू आपण. आणि हा, पुन्हा मला अशी लाच देण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर त्या बातमीत ही बातमी सुद्धा छापली जाईल. एक लक्षात ठेवा, पत्रकारिता हा माझा स्वाभिमान आहे, आणि माझा स्वाभिमान मी कधीच कहाण ठेवत नाही. माझा फोटो तू पेपरात छापणार, ऐकलं का बाजा? अरे अशाने एक दिवस तुझा फोटो भिंतीवर लागेल, समजलं काय? लय मागत पडेल तुला. ए दिनकर, ए लांब राहायचं. पत्रकाराला हात लावला तर बाकीचे पत्रकार काय करतील माहिती आहे ना? काय करतील? काय करतील? काय नाही, तुझ्या नावाने एक पुरस्कार जाहीर करतील, कैलासवासी दिनकर पुरस्कार. दुसरं काय करणार? तेव्हा शाणा हो, नाही तर खर्च मागत पडेल तुला. महाग स्वस्त खूप बघितलंय मी. तुमच्या धमकीला घाबरत नाही मी. काय हवं ते करा तुम्ही. ही बातमी आता छापली जाणारच, आणि इथल्या गावातल्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळणारच. इथल्या शेतकऱ्यांनी जीव दिलाय तुमच्यामुळे. अहो, तुमच्यासारख्या खुनी माणसाला तुरुंगाशिवाय दुसरी चांगली जागा शोधूनही सापडणार नाही. कळलं का बाजा? अगं दिनकरला विचारलंस का त्या पोराचं काय करायचं ते? माई, मी बोलले त्यांच्याशी, पण तुम्हाला माहिती आहे ना की एकदा घेतलेला निर्णय हे कधीच बदलत नाही. अगं पण आपण याच्या विरोधात आतापर्यंत काही केलंय का? पण असं रस्त्यावरच्या पोराला घरात आणून ठेवायचं हे मला काही पटलं नाही. अगं आपले नातेवाईक काय म्हणतील? हो, मी म्हणाले त्यांना, पण ते म्हणाले की लोकांची पर्वा कशाला करायची. आणि खरं सांगू का, मलाही तसा तो मुलगा चांगला वाटतोय. तुम्ही उगाचच नका त्रास करून घेऊ. काय त्रास करून घेऊ नको. तुला काय जातं बोलायला? उद्या लोक काय म्हणतील? ह्या मुलाचा आणि तुमचा संबंध काय? काय सांगायचं त्यांना? आता त्याला रस्त्यावर जाऊन सोडायचं का आपण? मला सांगा, आपल्याशिवाय कोण आहे त्याच्यासाठी या जगात? अगं पण मी कुठे म्हटले त्याला रस्त्यावर नेऊन सोडा म्हणून? अनाथालय काय ओस पडली नाहीये? तिथे त्याला नेऊन सोडा. तिथे खूप मुलं आहेत त्याच्यासारखी, तिथे नेऊन सोडा. नाही, अजिबात नाही. मी स्वामी दादाला कुठेही जाऊ देणार नाही. जर तुम्ही स्वामी दादाला घेऊन गेलात तर मी तुम्हा सगळ्याशी कट्टी करीन. आणि माई, सगळ्यात अगोदर तुझ्याशी. मुक्ता, अगं कुणीही पाठवत नाहीये त्याला तिकडे. मुक्ता, बाबा, मला लिहायला वाचायला आवडतंय बघा. तुला लिहायला वाचायला शिकायचं का रे? एक युक्ती आहे बघ माझ्याकडे. मी तुला शाळेत पाठवणार. मग तर लईच भारी. मी फक्त शाळेच्या मुलांना येताना जाताना बघायचो. मला असं वाटायचं मी पण जावं शाळेत. पण बाबा, आता मी पण जाणार ना शाळेत.
हो अरे मी लगेचच गुरुजींशी बोलतो त्याबद्दल. लवकरच तुला शाळेत पाठवेन मी. पण बाबा मला एक कळत नाही, तुम्ही इथं नदीवर काय येता? जेव्हा केव्हा मला एकटं वाटतं ना बेटा, तेव्हा मी इथं नदीवर येतो. पण बाबा तुम्हाला एकटं का वाटतं? तुमच्याकडे तर सगळे आहेत. सगळे असूनही माणसाला कधी कधी एकटं वाटतं बेटा. नदीकडे बघितलं ना की एक वेगळी शिकवण मिळते बघ. येणारे सगळे अडथळे पार करत पाणी वाहत असतं आणि हा प्रवाह कधीच थांबत नसतो. माणसानं सुद्धा सगळ्या संकटांवर अडथळ्यांवर मात करत योग्य प्रवाहाच्या दिशेने पुढे जात राहिलं पाहिजे. बाबा तुम्ही काय बोलताय मला खरंच नाही कळत. कळेल जेव्हा तू मोठा होशील ना तेव्हा तुला कळेल. बाबा मला माहितीये त्या माणसांनी मगाशी तुम्हाला धमकी दिली ना. बाबा ते तुम्हाला असं का म्हणाले? काय केले तुम्ही त्यांचं? कारण त्यांच्या वाईट कामांबद्दल मी पेपरमध्ये छापणार असं म्हणालो म्हणून त्यांनी मला तशी धमकी दिली. पण बाबा तुम्हाला त्यांची भीती नाही वाटत? वाईट काम करणाऱ्या माणसाला भीती वाटत असते, चांगल्या माणसानं कधीच घाबरायचं नसतं. बाबा मी पण चांगलंच वागणार, म्हणजे माझ्यासारख्या रस्त्यावरच्या मुलाला कोणालाच आणत नाही राहावं लागणार. बघा बाबा मला तुमच्यासारखं मोठं व्हायचंय. काय रे वाटेत काय बसलास? काय नाही असंच बसलो होतो. झाला का गाव उंडारून? काय मिळालं? बाबा मी आले, लय भारी आहेत आजी आपलं माई. तुझे खरे आईबाप कोण आठवलं का तुला? म्हणजे हे माझं खरं आईबाप नाहीत? तुला रस्त्यावर सोडून गेले ना ते तुझे खरे आईबाप. आठवतंय का? नाही मला काय बी आठवत नाही. बांद्याच्या स्टँडवर राहायचो एवढंच आठवतंय. पण बाबा तर म्हटले होते की आम्हीच तुझे खरे आई बाबा आहोत. ते खोटं बोलले वय माझ्याशी. कोण बोललं तुला असं? आम्हीच तुझे खरे आई बाबा. पण आताच तर माई म्हणाल्या तुम्ही नाही, जे सोडून गेले ते माझे खरं आई बाप आहेत ते. आणि तेच खरं आहे. लग्नाच्या आधी तोंड काळं करायचं आणि पोराला जन्म दिला आणि मग नंतर स्टँडवर टाकून गेली लाज वाटते म्हणून. कोणाच्या पापाचं प्रायश्चित्त भोगतोय कोणाला माहिती. स्वामी हे स्वामी, अरे स्वामी ऐकून तर घे. माई या एवढ्याशा मुलाला एवढं सगळं बोलण्याची काही गरज होती का? काय चुकलं ग माझं? खरं तेच बोलले मी. पण हे सगळं त्याला सांगून काय फायदा? अहो तो त्यांच्या पोटी जन्माला आला यात त्याची काय चूक? आई दादा आला ना, मला खेळायचंय त्याच्या बरोबर. कुठे आहे ग तो? गावातली पोरं काय ओस पडलेत, आता तोच कशाला हवाय खेळायला? माई तुम्ही जरा शांत राहाल का? जा मुक्ता, स्वामी खोलीत असेल बघ जा. होय. पोरगी बिघडली म्हणजे कळेल. चालेल मला. माई खरं तर हे सगळं तुम्ही आम्हाला समजवायला हवं. अहो लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना आपण जसा आकार देऊ ना तशी मूर्ती घडते. आपण जर का स्वामीवर चांगले संस्कार केले तर तो सुधारेल की आपली मुक्ता बिघडेल? माई तुमचं त्या मुलाशी काय वैर आहे ना हे मला खरंच कळत नाही. दादा मला माहिती आहे माई तुला ओरडली म्हणून तू रडतोयस ना. वय पण तुम्हाला दादा नको म्हणूस. माझं कोणीच नाही या जगात. माझं खरं आई बाप मला रस्त्यावरती सोडून गेलं. हे माझं खरं आई बाप नाहीत. आणि तू पण बहीण नाहीस माझी. असं का बोलतोस? माई काही म्हणाली ना तरी मी तुझी बहीण आहे. ते बघ
खेळणी तुझी वाट बघत असतील. चल माझ्या खोलीत आपण खेळू आणि रडू नकोस हा. मला नको तुझं काय बी. ते समजा तुझ्या एकलीच आहे. तुझ्या बाबांनी आणलेत ते तुला. मग तू माझा दादा आहेस ना. हे सगळं तुझं पण आहे. मला माहिती आहे माई तुझ्यावर रागवलेली ना. मी दोघप्पांना सांगितलंय ते तिला खूप मोठी शिक्षा करणार आहेत. मी आतापासून माईची गोष्ट ऐकायला तिच्याकडे नाही जाणार. मी कट्टी घेणार तिच्या बरोबर. पण दादा तू बोल ना माझ्या बरोबर. खरंच नाही जाणार? माझ्यासोबतच खेळणार? हो खरंच नाही जाणार. पण मुक्ता तू घरात नसल्यावर मी कोणासोबत खेळायचं? आणि तू शाळेत गेल्यावर मला करमत नाही बघ. मग तू पण चल ना माझ्या बरोबर शाळेत. येशील? होय मी पण येणार आहे शाळेत. बाबा म्हणालेत लवकरच गुरुजींशी बोलतो म्हणून. मी शाळेत आल्यावर मला बी लिवायला वाचायला जमल ना? लिवायला नाही लिहायला. हा तेच ते लिहायला. बरोबर ना? हो बरोबर. आणि तू जेव्हा शाळेत येशील ना तेव्हा खूप मजा येईल. आणि मी माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांशी तुला ओळख करून देईन. वय चालेल. पण मुक्ता शाळेत लय भारी वाटत असेल ना? हो वाटतं तर. आणि तू जेव्हा येशील ना तेव्हा आणखी जास्त मजा येईल. आणि तुला माहितीये शाळेत कोण कोण असतं? नाही. कोण कोण असतं शाळेत? शाळेत बाई, गुरुजी, मुलं, शिपाई सगळी जण असतात. वय वय समधी भेटणार आता मला. हो खूप मजा येईल. पण ते शाळेचं सोड. चल आता आपण खेळू. तूच सांग आता पडदिशी मला काय खेळायचं ते. आपण काही खेळू. पण दादा तू असं रडत नको जाऊस. तू रडला ना तर मला पण रडायला येतं. मग मी रडले तर चालेल का तुला? नाही आता नाही रडणार मी. तुला बी नाही रडून देणार. बाजीराव या दिनकरनं ना माझ्या डोक्याचा पार भोगा केला बघ. जर ही बातमी छापून आली ना तर मला पळता भोई थोडी होईल. पळता भोई. पर मालक याला पुरावा काय आहे? अरे तुला पुरावा की गाडावर आहे? त्याने गावातल्या शेतकऱ्यांच्या नव्हे अरे मेलेल्या शेतकऱ्यांच्या बायका आणि पोरांचे इंटरव्ह्यू घेतलेत. जबान्या घेतल्यात. अहो पर अशा जबानी फिरवायला आपल्याला असा कितीसा वेळ लागतो? तुझं काय डोकं फिरलं काय? अरे त्याने फोटो पण काढले. तो ऍडव्हान्स गोळा केला. ऍडव्हान्स नाही एव्हिडन्स. हा तेच ते. हा त्या मायला त्या दिन्याच्या फार वाटोळं करून टाकलं बियाण्यानं. मालक आपण असं केलं तर ते दिन्या ज्या पेपरमध्ये लिहितो ना त्या पेपरचं तालुका कार्यालय आपल्या त्या सावंतवाडीत आहे. म्हणजे बघा त्या आपल्या माने साहेबांकडं. मी काय म्हणतो त्यांना जर आपण पैसे चारले अरे ओके तर तो त्याचा लेख लिहिलच कसा? अरे गड्या तुझं पण डोकं चालायला लागलं की? उगाच तर तुला मी बाजीराव सरपंच म्हणतो. गुडघ्यातला मेंदू बी चालतो मालक कधी कधी. माने माने माने. हा माने साहेब. हा नमस्कार नमस्कार. नाही 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 बातमी छापायची नाहीये. आमच्या विरोधात एक बातमी छापून येणार आहे. ती थांबवायची होती. हा तो तुमचा पत्रकार ना दिनकर तो माझ्या विरोधात एक बातमी छापून आणणार आहे. ती बातमी छापून येता कामा नये. पैशाची काळजी करू नका हो तुम्ही. फक्त आकडा बोला. उद्या सकाळी आमचा माणूस येईल. हा हा फक्त ती बातमी छापली जाता कामा नये. ठेवतो फोन. अरे गड्या तू पण ना उगीच उगीच टेन्शन देतो बघ. एवढं सोपं काम. खरंय मालक तुमचं मात्र असं आहे बघा. काकेत कळसा आणि गावाला वाळसा. दिनकरराव आमच्याशी वैर घेऊन चांगलं नाही केलं तुम्ही. अहो पैशानं सगळं जग जिंकता येतं. हा तर पट्ट्या लढण्या अगोदर हरला. बुद्धी स्वाभिमान
कवडी मोलासाठी तुम्ही कहाण ठेवलाय, पण मी इथंच थांबणार नाही. जिल्हा कार्यालयात जाईन मी, पण ही बातमी छापणारच. अरे अक्कल आहे का तुला? कशी असणार म्हणा? अक्कल शिकवायला आई बाप असावे लागतात. हवं तर मी माफी मागतो तुमची. कामाचा कंटाळा. हा हा? राग येतो लगेच. बाबा तुम्हीच म्हणायचात ना, समजा तुमच्या स्वामींच्या मर्जीनं होत. मग आता कुठे आहेत तुमचे स्वामी? सांगा ना बाबा.